माझं नाव अनुप मोतीराम बारदेसकर. मी कार्डिओलॉजिस्ट आहे. तर आज आपण पायांची सूज आणि सीकेडी यावरची कारणे, लक्षणे, उपचार हे आपण आज जरा थोडक्यात बघू. सर्वप्रथम पायांना येणारी सूज व त्याचा स्वरूप हा मूत्रपिंडांच्या आजारी किंवा सीकेडी या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर मराठीत पायाला सूज असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये पिडल एडिमा म्हणतात. तर पिडल एडिमा अशी एक स्थिती आहे की ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागांमध्ये व तळव्यांमध्ये द्रव जमा होतो आणि मग तिथून सूज यायला सुरू होते. ही सूज अनेक कारणामुळे येऊ शकते. हार्टमुळे येऊ शकते, लिव्हरमुळे येऊ शकते, थायरॉइडमुळे येऊ शकते आणि किडनीमुळे पण येऊ शकते. पण ते दोन मुख्य कारण आहेत. एक तरी त्याच्यामध्ये आपल्याला हृदयामुळं आणि किडनीमुळं. तर बहुतेक वेळा हृदयाच्या समस्या किंवा रक्तवाहिन्यामध्ये खूप जास्त प्रमाण जर झाला असेल तर त्याच्यामुळं पण सूज येऊ शकते आणि ही सूज अल्ब्युमिनमुळं पण येऊ शकते. त्याला एक प्रकारचं प्रोटीन किंवा प्रथिन म्हणतात, त्याच्यामुळं येऊ शकते. तर शरीरातले द्रव आणि त्याचा समतोल राखण्याचं जे काम आहे ते मूत्रपिंड करतात. मूत्रपिंड ही सगळी कचरा काढून टाकण्याचे व द्रव पदार्थ नियंत्रित करण्याचे काम करतात. जेव्हा त्याचे कार्य व्यवस्थित होत नाही तेव्हा CKD किंवा AKI किंवा नेफ्रॉटिक सिंड्रोम मध्ये ज्याप्रमाणे द्रव जमा होतात त्यामुळे सूज येते आणि मुख्यतः एडिमा ही CKDची लक्षणं आहेत. आता आपण त्याच्यावरील सर्वसाधारण त्याचा तपशील, त्याचा हृदयविकाराशी काय संबंध आहे, हा आपण थोडं बघू. या प्रकारात सर्वसाधारण एडिमाचा स्वरूप जो आहे तो संपूर्ण शरीरावर किंवा मोठ्या भागावर परिणाम होतो. बहुतेक वेळा त्याचा हृदयाचा बिघाड किंवा मूत्रपिंडाचा बिघाड यासारख्या परिस्थितीशी तो स्थानिक एडिमा म्हणजे लोकल एडिमा हा बहुधा तिथल्या वाहनांमुळं किंवा तिथल्या रक्तवाहिन्यांच्या समस्यामुळे येऊ शकतो. आता हे दोन प्रकारचे असतात. एक पिटिंग एडिमा आणि एक नॉन पिटिंग एडिमा. तर मूत्रपिंडांचा विकार असल्यास त्याला काही चाचण्या केल्या आणि त्या चाचण्या कोणत्या कोणत्या कराव्या हे पण थोडं थोडं आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याच्यामध्ये CBC करू शकतो, रिनल फंक्शन टेस्ट करू शकतो किंवा युरिन अनालिसिस, मायक्रो अल्ब्युमिन किंवा युरिन अल्ब्युमिन टू क्रिएटिन रेशिओ किंवा त्याला प्रमाण हे थोडे आहेत. बाकी मग इमेजिंग इमेजिंग म्हणजे जसं पोटाची सोनोग्राफी तसं आपण किडनीची पण सोनोग्राफी करू शकतो. ह्या रिपोर्ट नुसार मग आपण पुढील उपचार आणि त्याच्यावरचा जो काही आजार ह्या रिपोर्ट मधून उद्भवेल किंवा दिसेल त्या पद्धतीने आपण ह्याच्यावर उपचार घेण्याची आवश्यकता असते. स्थानिक एडिमा म्हणजे लोकल एडिमा हा एखाद्या लोकल विशिष्ट प्रकारावर येऊ शकतो आणि कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन स्टॉकिंग घातल्यास त्याचा थोडा स्थानिक एडिमावर उपयोग होतो. बर्फ लावणे, फिजिओथेरपी घेणे हे पण आहे. आता CKD असल्यास आपण काय काय कमी खाल्लं पाहिजे किंवा काय काय आपण डाएट केलं पाहिजे. मीठ कमी ठेवलं पाहिजे. परत औषधांमध्ये डायुरेटिक्स चा वापर थोडासा झाला असला पाहिजे. ते डायुरेटिक्स पण खूप प्रकारचे आहेत. एक लूप आहे, एक थायझाइड आहे, एक पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स आहे. ते आवश्यकतेप्रमाणे डॉक्टर आपल्याला लिहून देतील व त्या पद्धतीने आपण ते घेतलं पाहिजे. मिठावर थोडस कंट्रोल केलं पाहिजे. हा सारा जो आजार आहे तो बहुधा किडनीशी असतो. त्यामुळे आपण
लवकरात लवकर जवळच्या किडनी डॉक्टरांना किंवा एम डी डॉक्टरांना किंवा हार्टच्या डॉक्टरांना आपण दाखवलं पाहिजे. ही आहे माहिती फक्त एडिमा बद्दल. धन्यवाद.